आता बातमी ती एका विमान अपघाताची। थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागलाय। तीव्र हवेच्या झटक्यांमुळे विमान अचानक 300 फूट खाली आलंय। अचानक घडलेल्या या थरारक प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं। यात थरारक घटनेमध्ये 17 जण गंभीर जखमी झालेत, तर एकाच्या कानाचा पडदा देखील फाटलाय। पायलटनं प्रसंगावधान राखत विमान दिल्लीमध्ये सुखरूपपणे उतरवलंय। डीजीसीएनं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे। सीट को अनमोड पायलट हम आ रहे थे, 1-1.5 घंटा हुआ था फ्लाइट को। सुबह अर्ली मॉर्निंग का टाइम था, हम सो ही रहे थे फ्लाइट के अंदर। फ्लाइट सडनली चलती चलती रुक के टर्न अराउंड हो गई और ये मानिए ये प्लेन है, आते हुए ये प्लेन ऐसे घूम गया। 2-2.5-3 मिनट तक ऐसे ही चलता रहा। 15-20 पैसेंजर्स को चोट आई है, किसी का सर फटा है, किसी के बेबी को चोट आई है, मेरी लोअर बैक गई है, मेरा भाई है उसका शोल्डर गया, उसकी बैक गई, उसके कान का पर्दा तक फट चुका। अभी एमएलसी जो रिपोर्ट बनेगी आपको पता चल जाएगा। दरम्यान टर्ब्युलन्स म्हणजे काय ते समजून घेऊयात। विमान प्रवासादरम्यान अचानक हवेचा वेग, दाब आणि दिशा देखील बदलते आणि दिशा बदलल्यामुळे विमानाला झटके बसतात। अशा झटक्यांनाच तांत्रिक भाषेमध्ये टर्ब्युलन्स किंवा अपड्राफ्ट किंवा डाउनड्राफ्ट असं देखील म्हटलं जातं। अशा परिस्थितीमध्ये विमान काही फूट खाली येतं किंवा विमानाला हादरे बसतात।